फर्स्ट टाइम तुला तेव्हा माझा दिल जोरात धडकला. केसन दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच हसतेस तेव्हा मी माझा राहत नाही. तुझ्याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही. तुझ्या बाबाला सांगेन ऐका मामा तुझ्याशीच लगीन करणार मी मामा. सांगा बरं कधी घेऊन येऊ मामा. आज कुठला माली? मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे. कुठला बहीण नाशिकचा आहे होय. आहे ना. लावतो गाडी मग. चालेल लाव. बिल हे घेऊन जा ना बरं द्या. चिठ्ठी. हां आज सगळे गाडे आहेत गोडे आहेत पण त्या दोन गोष्टी जवळ नाहीत. एक म्हणजे दिलबारा आणि दुसरी म्हणजे लाली. दिलबारा नेली ओढून आणि लाली गेली सोडून. काय भाऊजी सकाळी सकाळी आले काय काम काढलं? आकाशसाठी एक मुलगी बघितली. हां मग मुलीकडचे काय म्हणते? त्यांनी आपल्याला बघायला बोलावलेले आहेत आणि ते घाईवरच आहेत. ते म्हणले महिन्यात उरकून टाकू कारण पुढच्या वर्षी काय वर्षात काय त्यांना लग्न परत करायचं नाही म्हणते. त्यांना काही गडबड त्यांचीच. दोघांना पास झाले ते एक टाकू उरकून. हो भाऊ मला काही लग्न बिग्न नाही करायचं सांगा त्यांना. ए काय नाही करायचं रे? हां असंच राहणार आहे का तू? हा राहील मी असा. लग्न नाही केलं म्हणून काय मारणार नाही लगेच. मग मेल्यावर लग्न करशील काय तू? हां लाज वाटते का तुला बोलायला? तुला काय करायचं नेमकं सांगशील का नाही तू? हां पोरी एक तर भेटली नाहीत इकडून तू पोरं आणली सापडून तर मला लग्न करण्याची कोणची पद्धत तुझी? अजिबात जमणार लग्न करावं लागेल तुला. वहिनी त्याला समजून सांगा. सांगते त्याला तुम्ही बघा पोरीकडं. मला नाही करायचं लग्न. मोठी जरा तो मान राख जरा थोडा तर उगीच कॅस नाही पिकवले काय ना आपण उद्याच जाऊ पोर बघून येऊ. हो भाऊ त्यांना नाही करायचं काय बळजबरी करतो? हा मुलीकडच्यांना सांगा सांगते तयार आहे. अहो स्वतःच्या पोराला ठेवलंय बाजूला आणि दुसऱ्याचं म्हणजे त्याचं मागं लागली पाहिजे. ऐका माझं. अरे नारपड्याचं एक लग्न करून दिलं होतं काय तिथे काय रस्त्या पुरी पडल्या काय दहा लग्न करून द्यायची तुझी. अजिबात बोलायचं नाही. अहो हां आता एक सांभाळ आली नाही तुला पळून लावली तू. आता दरवेळेस बसत असतो एखाद्या वेळेस बसताय माणूस. फसायला एक पोर खेळ नाही आहे काय काय ऐका तू गप्प बस. अय तू लग्न करावं लागेल. वहिनी समजून सांगा नाही माझं इतकं वाईट नाही. सांगते द्या. स्वतः घडण्याचे ते अहो भाऊ डाळिंब खाल्ला असताना नको मला आता. डाळिंब घेऊन जाऊ का नाणे? खा बाबा तू खा. मनीषा गावात आली काय? म्हणतात असं. हां तुम्हाला समजलं काय? हां आली चर्चा ऐकली. हां तुम्ही ऐकली ते खरं आहे ना. आता ती रानात राहते माळावर. आता आपण जन्म दिला आहे आपण लहानची मोठी केली असं लोकांच्या दारात बरं नाही दिसत. पण ते ऐकायला पाहिजे. ते जावं आहे आमचं मानियन जरा. हां त्यामुळे ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपलं काही म्हणणं आहे बाबा आपल्या डोळ्यासमोर राहावा कष्ट करावा त्यांचा प्रपंच त्यांना करायचा आहे. आपण किती दिवसाचं तुमचं काही म्हणणं आहे नाही बरोबर भाऊ मी बरोबर बोलतो का नाही? बरोबर. आपण जर दोन गोष्टी बोललो तर त्याने ऐकावा. नाही ऐकलं तर त्याच्यात काय मजा आहे का काही? तिला म्हणतोय घरी राहा तर ऐकायला पाहिजे ना. तर ऐकायचं नाही ना. ऐकलं तर मग आपल्यालाही बरं वाटतं ना. बरं आपण कोणासाठी करतो भाऊ? आपण कोणासाठी करतो? त्यांच्यासाठीच करतो ना. त्यांच्यासाठी मग त्यांनी ह्या गोष्टी ऐकायला नको. ऐकायलाच बरं अंतकरण आपलं तुटतंय ना. त्यांना काय येतं बरोबर आहे का नाही? बरोबर. ते काय आता ते जावई मानी त्यांच्या पद्धतीने ते करतात. करू जाणं तर काय परमेश्वर त्यांना बुद्धी देतोय. काय खरं नाही पोरचं पिढीचं काय खरं नाही. ते आकाशच्या इरीचे टेम्पो घेतला करा. हप्ते कसे भरायचे? हां हप्ता भरता नाके नऊ आले ते. पण त्यासाठी गाडी पळायली पाहिजे. ही अशी गाडी उभी राहिलो तुला कोण देणार पैसे? अरे मग काय ट्रिप आणायचं कळत नाही का? हां टेम्पो घेताना कसा म्हणला घे म्हणून? हा ना जास काय तू माझं लेच मनावर घेतले. आईला तू तर बरी पाडला ना मला. आईला त्याचं चांगलंच व्हायला लागलं वाईट व्हायचं तर
देवा तो तर काय वाईट करा ना, मलाच करावं लागला काय. त्याच्या ट्रिपा ओढू आपण, सगळी माणसं आपल्याकडे पोडू. अरे त्या आकाशचा नाद सोड, तरच आपलं चांगलं होईल. बाचा का नाही तू मला सांगतो का? हा लाईन ज्ञान देतोय. चल गाडीत बस. चला आवर का पटपट पाय. चला लवकर. चला चला पटपट पाय उचला. मावशे पाय उचल की. काय मात्र काय इथं उशीर झालाय पटकन. शेतकरी वाडा दार लुटून घ्या मामी. कुठे निघाला? ते कमांडर घरी लावून पिकअप गोडाऊनला लावायची होती भरायला. मला बघितलं नाही का? बघून न बघितल्यासारखं केलं. नाही तुम्हाला नाही बघितलं मी. खरंच नाही बघितलं का? बोला की काय. तसं काय नाही. तुम्ही थांबवले म्हणल्यावर का तरी काम असेल की. सांगा की तुमचं काय काम आहे. काय नाही म्हटलं ना. अहो सांगा की काय काम आहे. नाही म्हटलेलं कळतं का? बरं काय नसेल तर मग येऊ का मी. संध्याकाळी भेट मला. गोट्या गोट्या ऐक ना. आय थांब की. काय झालं? काय लांब लांब पळतोय? अरे कुठं काय झालं बाबा? काय नाही झालं. अगं काम आहेत का मला? घरच्यांनी कामं सांगितली करायची का नाही आता? तुला बोलले की मी काम नको करू म्हणून? का दिवसभर निसतो तुझ्यासोबत हिंडायचं? तुला नाही बोलले की दिवसभर माझ्यासोबत हिंड म्हणून? मग माझं काही चुकलंय का? अरे नाही चुकलं बाबा तुझं काय. तुझं कशाला काय चुकणार आहे? बरं जाऊ दे, मला करू दे काम. माझी मला काम आहे. अचानक तुझे घरचे बोलायला लागले की अरे ऐक तर. अरे ऐक. काय होत्या पोराला दलिंदर. अरे काय एवढी घाई. ड्रायव्हर नेहमी घाईवर. घाई तर असतोच म्हणाय, पण सावकाश चालवायची ना गाडी. ही गाडी सोबत असताना काय होणार आहे मला. काही व्हायचं तर नाहीच म्हणाय, पण सावकाश चालवायची ना. अख्खं आयुष्य तिच्या नावावर. बरं मग येऊ का. हा नमस्कार नमस्कार. हा त्याच्यासाठीच फोन केला होता. तेवढं काम झालं पाहिजे बरं का. हां 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 पाठवून द्या त्याच्याकडं. ठेवतो. काय पप्पा तुम्हाला माझं काय पडले का नाही? अगं बाळा तुझ्याशिवाय कोण आहे? काय झालं सांग की. काय म्हणजे आठवडे झालं तुम्ही माझ्याशी बोललाय का? दिवसभर नुसतं काम काम आणि ती माणसं हा आला की तिकडे जातात, तो आला की तिकडे जातात आणि हा फोन काय तर सुटतच नाही. रातच्याला पण जेवायला येतात लगेच झोपून जातात. काय करा नाही बाबा, आता बाप लय चिडलाय माझा. काय हो पप्पा, बाप काय म्हणता? पोरगी ना मी तुमची. अरे बाळा आई बाप पोरगा पोरगी सगळं तूच आहे. तुझ्याशिवाय कोण आहे का मला सांग बरं. सगळं बरोबर आहे पप्पा तुमचं, पण तुम्ही असं काय बोलला की कसं तरच वाटतं. आता काय पण असू दे, हाय ते आहे ना. बरं बाबा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. अगं बाई नको चिडू. काय नाही एवढी चिडली बाळा. मी कशाला चिडू? तुम्ही माझ्याशी बोलला नाही म्हणून फक्त बोलावं असं वाटलं. बोल ना मग. बोलायला काय असायलाच पाहिजे का? तेव्हाच बोलणार आहे का आपण? असं नाही बोलू शकत का? बरं बोल बाळा. काय म्हणताय?
कपाळ कसं सुजलं तुझं? हा? अरे श्यामने गप की तू बी माझ्या घेतो का? तुला काय तेवढं सुस्त कारण नसतं. अरे वेळ काय चालू आहे, तू काय करतो राव? प्रेम आहे तू म्हणतो ते खरं आहे लागा. आता पल्लीने बी अशीच आई घातली बघ शेवटी. तू तर म्हणत होता माझी पल्ली अशी तशी, गेली की सोडून. स्वतःपेक्षा जास्त जीव लावला होता रे त्या पल्लीला, आणि तिने बी असं करावं. मला माहिती की तू किती जीव लावायचा. तुला बोललो होतो की पुरी बिरी काय नसते रे, सगळ्या पुरी सारख्याच असते. जाऊ दे, नको टेन्शन घे. आणि का डोक्यात ठेवून बसणार आहे का तू? आता त्या दिवशी भर पावसात त्या सोन्याने तिला उचलून घेतली होती. मग कसं बघू रे माडवाने मी बहिणीच्या त्या सोन्याला असं वाटतं जाऊन मारून टाकावा. जाऊ दे रे गोट्या, नको टेन्शन घेऊ. स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घ्या वाटायला आता. हे अरे असं काय करून घेऊ नको. मी आहे की तुझा मित्र. तू तरी काय करणार, तुझं बिचार झालंय ना. तू पण माझं पंक्ती झाला आता. होय चल. रात्री मला भेट म्हणलेले विसरलं असशील. अहो नाही, कामाच्या गडबडीत लक्षात नाही राहिले. आता जर मी बाहेर आले नसते तर तू चावी देऊन तसंच निघून गेला असतं ना. लक्षात नाही म्हणल्यावर गेला असतो तसंच. म्हणजे माझ्या बोलण्याला काही किंमत नाही. पप्पा बोलले तरच ऐकणार, आणि माझं बोलणं म्हणजे वाऱ्यावरचं. अहो तसं काही बी नाही. जेवढी साहेबाची इज्जत करतो ना तेवढी तुमची बी इज्जत करतो. मला तर तसं नाही वाटत. एवढीच जर माझी इज्जत असते ना तर तुला सतत असं आठवण करून द्यावी लागली नसती. अहो खरंच दिवसभराच्या गडबडीत लक्षात नाही राहिले. तेच तर म्हटलं ना की माझं बोलणं कसं लक्षात राहील. खरंच माझं चुकलं. इथून पुढे असं काही बी होणार नाही. आणि तुम्ही काय सांगा ते ना सगळं डोक्यात ठेवून. इथून पुढे कधी शब्द पाडणार नाही तुमचं. आणि असं म्हणून जर तू परत तेच केलं तर? खायला राव, तुमच्या बोलण्यावर ना असं वाटायला लागले मी लय मोठा अपराध केल्यासारखं. अहो मी सांगतोय की इथून पुढे काही बी होणार नाही असं. आणि तुमचं काय ते काम सांग, लगेच करतो. नाही काय काम, जा तू. अहो सांगे काय काम आहे. आत्ताच तर म्हटलास ना की माझा शब्द खाली पडू देणार नाही म्हणून. मग आता काय काम नाहीये तर नाहीये. बरं मग येऊ का? काय बोलता काय समजत नाही का? अरे बावडे, लाली आली गावामध्ये परत. चायची कटकीट ही कशाला परत आली आई घाली? अरे बावडे तुला बोलतोय मी, तिकडे कुठे बघतोयस? अरे 4 दिवस झालं माळा खालची वस्ती राहिलाय. हा आली, मग काय करायचं? अरे मी फक्त सांगतोय तुला. अरे ते आली सांगता, तो चेहरा किती आनंद झालाय ते बघ. अरे तसं काय नाही बावड्या. अरे तसं काय नाही म्हणजे हे बघ अक्षा, तिला आली म्हणून परत त्याच्या नादाला लागू नग. तो झालेला पार्टी. अरे मला कळतंय की बाबा तेवढं. अरे तुला सगळं कळतंय, पण तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघून आहे ना माझा डाऊट झाला रे, म्हणून म्हणलं. म्हणजे चालेल मी खुश असल्यावर तुला बघवत नाही. अरे तसं नाही रे अक्षा, तू ज्या गोष्टीसाठी खुश आहे ना ती गोष्ट चुकीची आहे बघ, म्हणून मला तुझा आनंद बघवा ना. म्हणजे साले परत फिरून झोपायच्या चौकात का? अरे पण मला कळतंय की तेवढं. अरे माय मला तसलं काहीच नाही बावड्या. आणि तसलं नको बी येऊन देऊ. बघ अक्षा, लाली गावात आली पण त्याचं लग्न झालंय हे डोक्यात फिट्ट करून घे. माहिती की मावशी माग बसा की. काय बाई, तरुण मुली भेटल्या का म्हाताऱ्या माणसांना म्हणायचं माग बसा. आजकालचे ड्रायव्हर लोकच असे. गाव भरल्यासारखं वाटायला लागलं. मीच
म्हणतोय. माझ्या ह्याने काय म्हणाले जसं होतं तसंच आहे की. आयुष्यामध्ये पहिल्यांदा भेटलं तर अनोळखी असल्यासारखं वागायला लागेल. अरे सांगते बस की यांचं झालं का तुझाच नंबर. काय सागर दादा? राम राम विकास शेठ कधी आले? हे सांगते थांब थांब. विकास शेठ अरे काय विकास शेट, माझ्याकडनं 8 दिवसासाठी म्हणून 50,000 घेतलं गाडीला आणि आता 8 महिने झालं तरी तोंड लपीत फिरतोय. काय झालं तुझ्या गाडीचं? अहो ते कंपनीची बिलं नाही निघली हो. काय कंपनीची बिल नाही निघली रे? अहो, नाही हो तसं नाही तुमचा गैरसमज ते काय कंपनी गैरसमज? अहो ऐका तुम्ही टेन्शन घेऊ नका मी लगेच फोन लावतो ना नियोजन लावतो काय आलं टेन्शन काय घेऊ नका. नियोजन लावतो आणि काय करतो? हा श्याम्या अर्धी कंपनीची बिलं घ्या आजच्याच. अर्धे विकास शेठ भेटलो तरी आपलं हा त्यांचं बिल आहे का हा सागर दादा. ए सांत्या पळालं खरं. थांब कुठं जातं हे चायला टांगडच मोडतो एका दिवशी ह्याचं. असं तुका लावू लागला आपल्याला. बघतो ना त्याचं. आता वाद धरून काय मजा आहे ना हाकाची माणसं फोडून ट्रिप घेऊ राहू. भाऊ अलीकडे काय आलंय तुझं काम कमी बोलणं जास्त झाले. ए बाड खाऊ नुसतं बोलणार वाटलं का तुला? जे बोललोय ते खरं बोललोय. होय सांगते भाऊ अरे अख्खं गाव आपल्या पाठीमागं बोलतंय. बोलू दे कोणाची ताप आहे का समोर बोलायची त्यांना माहिती सांगते दावा घालत नाही ते. अरे पण ते असं बोलणं चांगलं आहे ना मागं. बोलणारे बोलत असते समोर बोलले होणार कोण जीप काढू दे. आता मला जे वाटलं ते खरं बोललो मी. सोडून द्यायचं असतं. अरे पण हे असं बोलणं मला पटत नाही ना. यायला 10 वेळा तेच एक काम कर चिकटपट नाही घेऊन सगळ्या गावाच्या तोंडाला लाव. सांगते भाऊ पण मला जे खरं वाटलं तेच बोललो. ए गप घरी चल. ए अरे सांगते भाऊ ए सांगते भाऊ. ए कार्त्या पुढे गेलता किती उशीर झाला. ट्रिप होती ती मारून आलोय. थोडं लवकर यायचं ना इथं कांदा लागवड चालू आहे. 5 मिनिटं झालं लवकर आलोय. काय लवकर आलाय. उरका पटपट चला दम लागलाय. म्हातारे अरे उरका पटपट टाइम झाला. अण्णा राम राम. राम राम. ते अक्षयचा टेम्पो लावला काय? हा अक्षय टेम्पो आहे. बरं 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 तुम्हाला माहित नाही का माझ्याकडे टेम्पो आहे? अहो आहे माहिती पण ते पोरग चांगलं आहे इमानदार पोरग आहे. म्हणजे मी चांगला नाही अण्णा. अहो तुम्ही चांगले पण आता ती गाडी लावलेली आम्ही पहिलीच मग आता कशी बंद करता येईल? तो किती 500 घेतो ना मी 400 करतो ना. अहो ते मग झालं पण नाही ना आम्हाला तसं करता येत. त्याला तुमच्या चांगल्याच बोलता अण्णा. अहो चांगल्याचं बोलता बरोबर आहे पण ते पोरग इमानदार आहे चांगले आहे पोरग लाईन बाज आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याला सोडवता येत नाही. काय हो जादू करतो काय माहिती सगळ्यांना चांगला वाटत होय. अहो चांगलं वाटतंय म्हणजे कसं काय? कसं आहे अण्णा ज्याचं घरावर बोलत ते म्हणतो. अहो ते बरोबर झालं तुम्ही मस्त कमी घेता पण आता ती कायमची गाडी आहे आमच्या मागं आम्हाला माहिती होती तुमची गाडी पण आता तुम्ही म्हणले नाही पहिले आम्हाला तो पहिल्यापासून शिटा आणतोय नेतोय. बरं बरं त्याच्यामुळं पोरगा लाईनशीर आहे. मग नाहीच जमायचं का? नाही जमायचं. उरका चला पटपट. लाली आहे काय अक्षय आहे काय यायला या दोघांना किती वेगळं केलं तरी एकत्र आले. यावेळी नीट पुरायचं. अरे खायला काय बनवलं नाही? बनवलाय की. काय केलंय खायला? वांग्याची भाजी. बरं मी 5-6 दिवस जरा बाहेर चाललोय मला कॉन्ट्रॅक्ट भेटले जरा बाहेर. बरं ते सोड सगळं चल आतमध्ये महत्वाचं काय
चल ना आतमध्ये. मन झाले, चला आत. ग बसाव, काम करू द्या मला. मी तुझा नवरा आहे, तुला माझंच ऐकायला लागेल. उठ. नाही, तुझ्यासाठी लय सहन केलेलं आहे मी तू माग. आता माझ्या संग नीट वाग. उठ. ये आतमध्ये, चल. काम नंतर कर, आधी उठ. चल अते, उठ म्हणलं तर उठ. हे प्रेम बाळा थांब. प्रेम बाळा रागवलंच होय रे माझ्यावर. नाही, मी कशाला रागू? महिना झाला बघ, दिसला बी नाही. हा, आईच्या नात्याने मी तुझ्यावर चिडचिड केली असन, काही रागानं बोलले असन, पण मनावर नको घेऊस बघ. नाही नाही, मी कशाला मनावर घेऊ? मग रागवलं नाहीस, मग त्या दिवशी बाजारात दिसलं होतास मला. किती आवाज दिला रे तुला, आणि एकदा बी वळून बघितलं नाहीस. अहो, कामाच्या गडबडीत असेल मी, पण आवाज आला नसेल. बरं तू बरं आहेस ना? हा, बरं आहे का? बरं, येत जा घरी आलास. हा, येतो का? येऊ का? अरे ऐक की, थांब की. गोट्या, ऐक तर, ऐक ऐक. काय झालंय? काय लांब लांब पळतोय? कुठं काय झालं? काहीच नाही झालं मला. जातो मला. ऐक ऐक, काल पण तसं, आज पण असं. काय चिडचिड करतोय उगाच? पल्ले तुला चांगलंच माहिती मी का असं वागतोय. अरे मला कसं माहित असणार? सांग मला काय झालंय. मला काहीच माहित नाहीये. नाटकं नको करू ना माहिती असल्याची. कसली नाटकं? मला काहीच माहित नाहीये. पल्ले त्या दिवशी पावसात काय केलं तू सोन्यासोबत? भर पावसात सोन्यासोबत? आता नको नाटके करू. तुला सगळं माहिती आहे का पल्ले? कशाला उगाच नाटकं करते आता? अरे तुला गैरसमज झालाय. जसं दिसतं ना तसं नसतं. तू मला भेटायला बोलवलं होतं, आठवते? आलतो पण तुला भेटायला पावसात आलतो भिजत. हो, मी तुला तेच सांगते. तू मला भेटायला बोलवलं होतं, तर मी चालता चालता पावसात पडले, तर त्याने मला उचललं. दुसरं काय केलं? खरं करा, बनवा बनवी करा. ए, बनवा बनवी काय केली मी? तुला भीतीच वाटलं असेल ना त्याने उचलावं म्हणून. मला कशाला वाटणार आहे? तू येडा बेडा, तुला माहित नाही मी कशी येते? अरे येडा माणूस, मला चालता येत नव्हतं, समजतं का तुला? खोटं नको बोलत जाऊ काय बी. पल्ले खरंच सांगतो, स्वप्नात बी वाटलं नव्हतं ग तू असं वागशील म्हणून. का जाऊ वार केला ग तू? मी काय चुकीचं वागली नाही. अरे ऐक तर, अरे ऐकून तर घे ना. ऐक ऐक गोटे, ऐक ना. अरे ऐक ऐक. गोट्या, ए गोट्या, गोट्या, काय झालं? तुला आवाज येते की मग? बोल की सर, काय आलं? नाराज का दिसतोय मग? काय नाही, बोल. काय काम होतं का? पल्लीचं तुझं काय भांडण झाले का? काय ग, नेहमी सारखंच परत भांडणं काय? काय रे, दिवसात 100 वेळा भांडत असशील. कधी तर प्रेमाने पण बोलत जावा. अगं ते 100 भांडणं पण आमची प्रेमाचीच असतात. पण ह्या वेळेस कसं सगळं विस्कडल्यागत झाले. अरे जाऊ दे रे, ती पल्ली गेली म्हणून काय झालं? आपण दुसरी पल्ली आणू. ए अगं, असं काय माणूस बदलता येतं का? तू जा बरं, गप्पा डोकं खराब करू. मी जाणारच आहे रे, पण असं तू तोंड पाडून बसू नको ना. काट्याची पल्ली गेली काय पळ? सरिता जा की गप्प राहू. काट्याची पल्ली गेली पण. अगं जा ना गप्प. बरं ऐक, हिडे. गोट्याची पल्ली पळून गेली. अगं जा ना. गोट्याची पल्ली पळून गेली. ए मम्मी, आले मी. सारिका, जाऊ बापू. कसं आहे माझं पिल्लू? छान. बरी आहेस ना? मस्त. या बसा ना, जाऊ बापू. कसं काय येणं केलं? नाही, मी जरा आहे ना बाहेर चाललोय. हिला आहे ना
4-5 दिवस इथं ठेवा. ते माझ्या आईचं आणि हिचं पटत नाही ना. कॉन्ट्रॅक्टचं काम आहे थोडं, मी बाहेर चाललोय. बरं सासूबाई जातो आता मी. बस की जाऊ बापू. नाही मी सध्या आहे ना अहो, चहा नाश्ता करून जा. नाही नंतर परत आल्यावर करीन. थोडंसं. नाही आता मी जातो, मी लय गडबडीत आहे. संतोष शेठ, मंग्याचं लग्न आहे काय? हो आहे ना आज. बरं, लग्नावरून आठवलं, माझी पण पोरगी आहे. या नाही तर पुढच्या वर्षात करायचं चाललंय डोक्यात. कोणी आहे का बघण्यात? हो आहे की, साडूचा लहान भाऊ आहे, चाललंय त्यांचं पण यावेळेस करायचं. पाहू आपण विचार करू. ओ पप्पा चला की आपल्याला बाहेर जायचंय. पोरगी आपण मुलगी तर छान आहे, पाहू आपण पाहुण्यांना विचारून. बघा तेवढं नक्की. हो येऊ का आता? मला मळ्यात जायचं थोडंसं काम आहे शेतात. ठीक आहे. काय हो पप्पा लगेच हाकला लागला का मला? मला नाही लग्न करायचं. हाकलायचं काय? त्या पोराला जाणू घरी उचलून. आहे का ना? बरं जाऊ दे आता, चला आपल्याला बाहेर जायचंय. चला. लग्नाचा विचार केला का नाही? कुठली पोरगी आवडलीच नाही तर लग्न काय केलं पाहिजे लग्न. बघितली का रे त्यांनी पोरगी? आवडली तर करणार. खरं सांगू का, तू गेल्या कुठली मुलगीच आवडली? सगळे फेल आहेत तुझ्यासमोर. त्यावेळेला सगळं एवढं पटापटा होत होतं, मला काही कळतच नव्हतं. जशी वेळ होती तशीच वागत होते मी. आपल्या त्या गोष्टी लगेच सोडून दिल्या. पण मी तुला थोडी दोष देतोय ना, मी मलाच दोष देतोय. माझ्या नशिबात जसं लिहिलंय त्याला दुसरं तरी कोण काय करणार? लय समजूतदार झालास की. असं तुला वाटतंय. गावात कसं काय परत राहिला? आमच्या ह्यांना बँकेतून काढलं म्हणजे त्यांनीच सोडलं. बँकेतल्या एका घोटाळ्यात ह्यांचं नाव आलं. कोणतरी मुद्दामच घेतलं होतं. 1 महिने याला बँकेने सस्पेंड केलं. नंतर कळालं की या घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही. परत बोलवलं होतं बँकेने, पण हे लय स्वाभिमानी, हे नाही गेले. मग मीच ह्यांना म्हणलं चला आपण गावाकडे जाऊ. ते पण आले. मग ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीत. कुठं चालला होता? आता तुझ्याकडे चाललो होतो. थांबा ओळख करून देते. हे आकाश ड्रायव्हर आहेत, गावातच असतात. आणि आकाश हे माझे हे राहुल. आता गावात राहायचं म्हणलं सगळ्यांबरोबर ओळख झाली पाहिजे ना. बरोबर. म्हणून ओळख करून दिली. चला येते. चला. अक्षय पण यात अचानक पेय तर कसं काय ठरलं? अरे मूड झाला म्हणून आली, त्याला काय वेळ काय कोण बघतोय वे? अरे तेच म्हणलं, हे कसं काय ठरलं अचानक प्यायचं? अरे तुला प्यायची असेल तर पे, नाही तर आणि इकडे ती पण मीच पितो. पण आज लय भारी वाटते बघ, पाहिल्यासारखंच वाटायला लागले. अरे तुला असं का वाटतंय माहिती आहे का? हा सांग कर. अरे ती भावाला आले ना परत गावात म्हणून. अरे बावडे, तिला काय पण नको बोलू, तिचा काय संबंध रे? अरे तू विचार की स्वतःलाच, ती आली म्हणून तर तू प्यायला लागलाय ना. विसरला काय सोडून गेलेली? आणि तुला मी सांगतोय समजून तर तू परत त्याच चिखलात चाललाय. ती आली म्हणून प्यायला लागलो का मी? अरे तूच म्हणतोय मागचं काढू नको, आणि तूच मागचं काढतो का? अरे अक्षय, मी विषय काढत नाही काही, तू मला काढायला लावतोय विषय. भावडे, अरे पण आज तिच्या नवऱ्याला भेटलं, तिला वाटलं असणार की आपण ह्या एरियाला सोडून लई मोठी चूक केली.
अक्षा हा तुझा गैरसमज आहे काय? असं तिला कधी वाटलं बी नाही आणि तिला कधी वाटणार बी नाही. तुझ्यासाठी जीव तुटतो रे अक्षा माझा. भावडे, अरे तिला कधीतरी वाटेल ना आपण यासोबत लग्न करायला पाहिजे होतं. आणि आज तिच्या नवऱ्याला बघितलं आणि मग म्हणलं पिऊ. असं आहे होय? अरे मग अजून मागवायची ना अजून प्यायची. नाही होल्डर का लागणार गेलं गेलं काय बल जला रे बल जला का नाही साठ का आला आलो की. तुझ्याशिवाय आहे का कोण मला? गावात राहतो का बाहेर राहतो रे? गावातच. लाली आले माहीत असेल ना? काय लाली? हां तुला कसं माहिती? त्या अण्णाच्या शेतावर गेलो होतो. त्या अक्षाबरोबर दिसले रे. बायकांबरोबर दिसली शेतातल्या काम करणाऱ्या. कामाला जायला लागली काय? ती कशाला कामाला जाईल? तिच्या बापाचं एवढं मोठं दुकान आहे गावात. तू म्हणतो बी खरं आहे रे. घराकडे गेलो होतो काही दिसली नव्हती. आता एक काम करायचं, तिकडे जायचं. ती आली कशाला आली, किती दिवसासाठी आली, एकटी आली का नवरा घेऊन आली, किती दिवस राहणार आहे, सगळी माहिती काढायची. काय काढतो की माहिती? जा. असं भीतीला भूत पाडतो कुठं बसलाच पाहिजे. आणि काय झालं बँकेचं ऐकले मी असं झाले काहीतरी कामावून कमी केले तुम्हाला. आता काय ते घडलं त्याला आपण काय करणार. आता एक करा आपल्या इथून राहा आता कुठंतरी इकडे तिकडे राहणं बरोबर नाही वाटत मला पण. काय नाही नाही अजिबात नको. ते बरोबर नाही ना वाटणार. त्याच्यात काय बरोबर अहो गावात लोक काय म्हणतील सांगा बरं तुम्ही. अहो माझी पोरगी तुम्ही जावाय आता पोरगी पोटात जड नाही झाली आता ताटात जड होणार आहे का? अहो ते तुम्हाला तसं वाटतंय हो मग पण माझ्या मनाला तसं वाटलं पाहिजे ना. तुम्ही आता परखे आहे का आमचे? तुम्ही जावं आहेत ना आमचे. अहो जावायचं आणि मुलाचं नातं आहे ना ते सारखं असतं ना. मुलाप्रमाणेच आम्ही तुम्हाला सांभाळतो सगळं आहे. मग अहो मनीषा मला म्हणत होती काय इकडे चला बर पण मी नको म्हणत होतो तरी पण घेऊन आली. मग मीच तिला सांगितलं का पाहुण्याला समजून सांग दोन गोष्टी आणि आपल्या इथं राहा. आम्ही घरात नाही राहिलो पण गावात तर राहते ना. तुमच्या डोळ्यासमोरच ना मुलगी. अहो आम्ही तुमच्या समोरच आहे. पण मला बरं वाटत नाही हो. शेवटी बापाचं काळीज आहे माझं ना. आमचं काळीज तिळतिळ तुटतंय तुम्हाला काय हां बरोबर आहे तुमचं. ऐका हो तुम्ही माझं तुमच्या भल्यासाठी बोलतोय आम्ही. आता याच्या उपर तुमचं आम्ही काय बोलणार? आमच्यासाठीच विचार करताय ना. मग तुम्ही ऐका तुम्ही आमचं वडीलधाऱ्या माणसाचं ऐकल्याने वाईट होत नाही काहीच. आम्ही काही ज्या चार गोष्टी सांगू ना त्या तुमच्या भल्याच्या असतील. तुमचं सगळं ऐकू मग फक्त एवढी गोष्ट सोडून मी काय ऐकत. बघा आता तुमची मर्जी व्हायचं माझं सांगायचं काम तेवढं केलंय. प्रेम ऐक की तुला एक गोष्ट सांगायची आनंदाची. बोल की गोटे. अरे सारे काले गावात दिसली होती मला. काय तिचं नाव काढतो रे. अरे बाबा दिसली म्हणून तुला सांगावं म्हणलं नाहीतर मला काय करायचंय. मग एकटी आली का नवरा बी आलाय? नवरा बी होता. दोघं जोडून दिसले मला. कॅनलच्या कडून चालली होती रे गाडीवरनं. बरं ऐक की प्रेम आहे जाऊ का? मेडिकल बंद होईल मला आणायच्या म्हाताऱ्याच्या गोळ्या बघू त्या माझ्या नावाने बडबड करत. चल तुम्ही कुठे निघाला? आम्ही ते बायकांना घ्यायला चाललोय. जा की मग जाता जाता आपल्या शेतात सोड मला आणि मग जा. चल आता. कधी कुठल्या पोरीच्या प्रेमात पडलायस? प्रेमात पडायला कोणाला वेळ आहे? आपलं काम झालं आपण बोल. तू दिसायला इतका छान आहेस मग कुठल्या पोरीने प्रपोज नाही केलं का? नाही ज्यांना काय उद्योग नसतात ना ते असलं काम करतो. मग तू केला असेल कुठल्या तरी पोरीला प्रपोज? नाही आपलं चांगलं औषध चालू असताना नाही तिला परत कशाला पडायचं. तुला असं कधीच नाही का वाटलंय की बाबा ही पोरगी भारी दिसते किंवा कुठल्या पोरीला बघून मनात गुदगुल्या झाल्यात असं काय? कधीच वाटलं नाही वाटणार बी नाही. समजा एखादी जवळची मुलगी तुला म्हटली की मला तू आवडतोय मग काय करशील? तर बेस्टच आहे. ओळखीचं म्हणलं तुला बोलतात माझं म्हणलं पटत नाही म्हणाला बी सोपंच आहे. समजा ती मुलगी मीच आहे मग काय करशील? हा म्हणशील की नाही म्हणशील? अहो तुम्ही माझ्यावर प्रेम कशाला करता? तुम्ही कुठं आहे आणि मी कुठे? तुमचे इथं ड्रायव्हर आहे महिनाभर काम केलं तर मला पैसे भेटतात तेव्हा कुठे जाऊन माझं घरी चालतं.
एवढा सिरियस झाला होय. आणि मी कशाला तुझ्या प्रेमात पडू? मी फक्त समज असं म्हटलं. तुम्ही सिरियस वाटला म्हणून मी पण सिरियस झालो. कधी आलीस तू? आजच आले का? बाकी काय चाललंय तुमचं? चाललंय आपलं कसे तरी ढकलत दिवस. म्हणजे तुमची आत्तापर्यंत भांडण नाही मिटली? मनातला व्यक्ती भेटला ना तर ठीक आहे, नाहीतर आयुष्याचं काही खरं नाही बाई. तुला नाही भेटलं मनाचा आणि मला नाही भेटलं गुणाचा. का ग? काय झालं? अगं सांग की काय झालं? अगं माझ्या आणि गोट्याचे बरेच दिवस झाले भांडण चालू. का? त्याला वाटतंय माझून त्या सोन्याचं लफडे. कशावरून? अगं ते 2-3 दिवस झालं त्याने मला सोन्याला एकत्र बघितलं होतं बोलताना. त्याला वाटतं त्याचं माझं काहीतरी चालू आहे. सारखं भांडण चालू आहे. काळजी नको करू, होईल सगळं नीट. तू त्याला नीट समजून सांग. त्याला समजवतीये, बघू होतं काय होतं ते. मला काहीच कळत नाही. पल्ले, मला तर माझं प्रेम नाही भेटलं, पण तू तरी तुझ्या प्रेमाला नको सोडू. एकदा वेळ निघून गेली ना मग काही खरं नसतं. खरं बोललीस. हो साहेब, साहेब गाडीची चावी पाहिजे होती. चावी मी दिली तर चालेल का? तुम्ही दिली काय आणि त्यांनी दिली काय? चावीशी म्हटलं आणि चालेल नाही चालेल काय? तसं नाही, तुम्ही ड्रायव्हर लोक ॲडमिट असता ना, कधी कोणती गोष्ट धरून बसाल काय सांगता येत नाही, म्हणून म्हटलं. आडमुठ तर आम्ही असतोच, पण आडमुठासारखं कुठं वागायचं आणि कुठं नाही वागायचं हे मला चांगलंच कळतं. आणि त्यात तुम्ही साहेबाची मुलगी म्हणलं, तुमच्यासोबत असं वागून चालेल का? स्वतःच्या हाताने भाकरीवर पाणी टाकल्यासारखं आहे. बोलायला एक वाघ असता बघा, समोरचे शब्द काय खाली पडू देत नाही. ड्रायव्हर म्हणले की सगळ्यांना तसंच वाटतं. खरं तर त्याला बघण्याची नजर वेगळी असते. ड्रायव्हरचं मन हे कापसवनी मऊ असतं. त्यांचं मन कळायला त्यांच्या मनात उतरावं लागतं. दुसऱ्यांचं मला काय माहित नाही, पण तुझं माहिती. काय? काय नाही, चावी. पल्ले, हे पल्ले, काय झालं? कुठं चालली? कुठं नाही, इथंच आहे. गोट्या, गोट्या, अरे गोट्या थांब की. गोट्या गोट्या थांब. काय झाले? काय एवढं चिडून आलास? अगं काय बघायचं राहिले अजून? काय बघायचं राहिले म्हणजे? त्या दिवशी पण पावसाचं बघितलं, इथं आता पण बघितलं, अजून तुझं ऐकायचं का? काय चाललंय तुझं हे? मी थांबले होते, तू येऊन बोलतोस होतो. काय नाही गे, सगळ्या पुरी सारखे असते. जास्त सिद्ध केले तू. मी तुला 1000 वेळा सांगितलं, त्याचं माझं काहीच नाहीये. काय नाही तर मग काय बघतोय मी? तू येऊन बोलते समोरून मग हे काय माझ्याशी. दिसतंय मला? अगं तुला बी बोलत होतं ग, सरळ समजतंय ग पडले, तुला बी त्याच बोलत होत. तुमच्या डोक्यात विचार कसले भरले? जा ना मग जा, नको राहू, नाही बोलत मला. अरे ऐकून तर घे की, तुला बोलले तसं काही नाहीये. मला जर त्याच्याशी बोलायचं असतं ना, मी तुझ्याशी कधीच बोलले नसते. मग समजलं? जा ना, नको बोलू माझं. हो तुला तोच पाहिजे, जा तिकडे. आधी कशाला आलता माझ्याकडे? मी माझ्या घराच्या मागे यायचा. पल्ले मला लग्न कर. आता नाही येत, जा आता नाही येत बाई, जा तिकडे, पाय पडतो तुझ्या. अरे ऐकून तर घे की. तुझं गैरसमज झालंय. गोट्या. प्रेम, ए प्रेम, कोणीतरी बोलवतंय म्हणल्यावर थांबायचं असते. ऐकून ना ऐकल्यासारखं बहिऱ्यासारखं नसतं करायचं. काही गोष्टी ऐकून नाही ऐकल्यासारख्या करायच्या असतात. चांगलीच खोड आहे की तुझ्यात. बरं मग येऊ का? अरे कमीत कमी कधी आलीस एवढं तरी बोलशील का? ते बी नाही. काय विचारायचं? तू कधी आली ते माहिती आहे मला. म्हणूनच आलंय ना इथं. नाही नाही, आणि असं काय बी नाही. आणि तुला कोण म्हणलं? कोणी सांगायला कशाला पाहिजे? मला कळतंय की मी आली आहे हे कळाल्यावर तुम्हालाच बघायला आलंय ना. उगाच मनाची पूल बांधू नको. आणि तुला वाटते तसं काही बी नाही. अरे तुझ्याकडे बघितल्यावरच कळतंय. एरवी माझ्या घराकडे भटकत पण नसशील, पण मी आली आहे हे कळाल्यावर तुझे पाय आपोआप घराकडे वळले नाही का? प्रेम, इकडे कस काय आलास? सारिकाने बोलवलं होतं म्हणून मग आलो. झाले ना बोलून, मग निघ आता. आणि तू हो घरात. आजकाल कुणाचं
काही बी भरोसा नाही. झालो दिवाना मी तुझ्या एका झलकेसाठी. हॅलो, मी बोलते. माहिती आहे, बोल की. जरा काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? नाही असं नको, समोरून मग सांगते. बोल की, काय काम होतं? फोनवरतीच बोल. नाही नको, घरी या तुम्ही. नाही घरी नाही, फोनवरतीच सांग. तसलं काय नाही, गप घरी या, वाट बघते मी तुमची. बर बर. फसवू नका बरं, नक्की या. चालतं, ठेवू का? कुठलाही माणूस असू दे, बाय माणसाला नाही म्हणताच येत नाही राव. चहा घ्या. हा घ्या. बोला की, काय काम होतं? ह्यांचंच काम होतं. बोला की. तूच बोल. अहो सांगा. बोल का तू. हे म्हणत होते तुम्ही गाडी चालवता ना, तर त्यांना बी गाडी चालवायची. आता तुम्हाला तर सगळं माहिती आहे, करा तेवढी मदत. कशाला मी तर म्हणतोय, तुमच्यासारखी चांगल्या माणसाने ह्या धंद्यात नाही पडावं. अहो लोक नाव ठेवतात. तू अहो बोलणारे बोलत असतात, लोक थोडी आणून देणार आहे. 2 पैसे कसे मिळतील ह्याचा विचार केला पाहिजे माणसाने. मला बी वाटतंय तुम्ही मदत करा. आता गावात बी दुसरं कोण दिसत नाही मदत करणार. बघा तेवढं झालं तर. चालते, आपली दुसरी गाडी घरीच लावून असती. आणि असंही मी माणूस बघतोय. मग जर तुम्हाला जमलं तर मग घेऊन टाका. बरं ते पैशाचं देणे घेण्याचं. हा आधी तुम्ही गाडी तर हातात घ्या, नंतर बघू पुढच्या पुढे. चाल. का होता त्या? बोल ना. लाली आले वाटते. आली म्हणतात. कशासाठी? आता काय माहिती, आता ते गेले पुण्याला, पुण्याहून आलेत. हां हां. बरं आता कुठे राहिला? आली तिकडे माळावर राहते म्हणतात, असं ऐकलंय मी. काय काम काढलं काय इकडं? कामाचं नाही काय सांगता यायचं. बरं 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 बरं. येतं का नाही राहत? ते तिच्या मनावर होतं, काय आता आपण तरी काय सांगणार. बरं आहे. तू काही चौकशी करायला आलता का? अहो नाही होता त्या. जाऊ का मग? जा मग. काय तुम्ही चहा पाहिजे ना? चहा बघू दुसऱ्या वेळेला. बरं. हां तात्या बोला. ह्यांची गाडी घेतली चालवायला. तुम्ही घेतले का? हां. बरं बरं. आता बघू जरा जुळवाजुळव करतो. आहे माझ्या पण ओळखीचे आहे 1-2 ट्रान्सपोर्ट. इथं श्रीपाद ट्रान्सपोर्ट आहे, इथं गुणावऱ्यात आहे, इथं मशात आहे, आमच्याकडे शिरूरला आहे. कुठंतरी लावू लिंक, होऊन जाईल काहीतरी. आणि मी पण बघतोच की. पहा ना तेवढं. बघू आपण. पाहुण्यासाठी बघा तेवढं. करा सहकार्य असू द्या. चल येऊ का? आशीर्वाद भाऊ. काळजी घ्या. अहो तुम्हाला ड्रायव्हर मुलगा तर नको पाहिजे नव्हता ना? तुमच्या नकळत तुमचं जावई पण ड्रायव्हर झालं की. नटलेला चांगला असतो रे, म्हणून काटो डबा. बर. अरे दाद्या, ती लाली गावात राहायला आली. किती दिवस राहणार हे नाही माहिती, पण लगेच तर काय जाणार नाही. अरे तिचा नवरा त्या आकाशचा टेम्पो चालवताना दिसला. पण मला एक गणित लागा ना, तिचा नवरा आकाशचा टेम्पो का चालवत होता? कशावरून तिचा नवरा रे? तू काय लग्नाला होता काय कान पिळायला? अरे लग्नाला नाही, पण 100% सांगतो तिचाच नवरा होता.
आधी पाणी टाक जरा आता. धर काय नसतं हात भरते तोंड भरते तोंड पण नीट. तो सीताफळ पास का आईला तिचा नवरा आला म्हणले अहो भेटावं लागेल पाहुण्याला. सगळा गोताडा सुटला बाय. दाजी हो दाजी. पण मी अहो तुम्हीच की दाजी. आता लाली बहिणी म्हणल्या तुम्ही दाजी नाही का दुसरं कोण मग. बरं बोला की. आता कुठं मेवण्याला आव जाऊ करायला लागले. संतोष बोला. बोल संतोष. पुन्हा सोडलं काय. हा आलो इकडंच. मग आता काय गाडी चालवणार का काय. आता सध्या तरी हेच आहे डोक्यात. बघू. अक्षयची गाडी आहे काय. हा अक्षयचीच आहे. मनीषाच्या एका शब्दावर दिली. चांगला माणूस वाटला मला. फसला का तुम्ही बी. अहो ते पहिले भेट सगळ्यांनाच चांगलं वाटत आहे. काय जादू करत आहे काय माहिती. अहो नाही खरंच चांगलं वाटलं. अहो आता काय आहे, सगळं सुरळीत चालू द्या आणि मग गाडी काढून नाही घेतली मग झालं कळलं मग. अहो तसं काय नाही. आपण त्याला पैसे देणारच आहे की. मस्त पैसे देणार आहे. तुम्हाला नाही माहिती मला भाऊ येते हो. हां आणि त्याचं सगळं माहिती आहे. मी त्याला नखाजवळ बी जागा नाही देत. माणसाचा अनुभव आल्याशिवाय आपण तरी काय सांगणार ना. अहो दाजी माझा ऐका. आकाशला द्या गाडी परत. हां तुम्हाला नाही माहिती माझ्याकडे गाडी आहे. माझी गाडी चालवा. पैसे देऊ वाटले ते नाही तर नका देऊ. आणि असं बी लाली बहीण आहे म्हणल्यावर तुम्ही माझ्या बहिणीला नांदवता ना का तुमच्याकडनं पैसे घ्यायला. बरं बघू विचार करू. बरं आलात तुम्ही बसा मी चहा टाकते. गावात अख्खी माणसं चांगली वाटतं. त्या आकाशचा भाऊ भेटला होता संतोष. काय म्हणत होता. काय म्हटलं काय नाही. म्हटलं माझी गाडी चालवा. पैसे देऊ वाटले तर द्या नाही तर नका देऊ असं म्हणत होतं. लय 12 बड्याचा आहे तो. चांगला बिंगला काय नाही. अगं पण त्याच्या बोलण्यावर तर चांगले संबंध वाटत होते की. त्याच्या वरवरच्या बोलण्यावर नका जाऊ. तो कसा आहे ना तुम्हाला माहित नाही. अजून काय म्हणलं का. काय नाही म्हटलं. मी आलो लगेच निघून. तुमच्या मनात त्याचा टेम्पो बिम्पो घ्यायचा तर नाही ना. नाही रे. पण तसलं काय असलं बी तर काढून टाका. तू म्हणशील तर. मला काय आता दिल्या ना त्या आकाशने चालवायला. कायला नसते उद्योग. बरं जा चहा ठेव. कुठं चालली. मसनच चालले. येतो का मारायला. तू बोललो कुठं पण येतं. अय डोकं खराब करू नको. आणि सारखं मला पल्ली पल्ली नको बोलत जाऊ. तुझी काही जवळची मैत्रीण नाहीये मी. काय ग सारखं चिडत असती वर नाक करून. कधीतरी माझ्यासमोर प्रेमाने बोल की. तुला काय करायचंय. तुला बोलले मी माझ्या मागं मागं ये म्हणून आणि मी अशीच आहे आणि मी अशीच बोलते. समजलं तुला. जायत ना तू. असं काय करते ग. का ग एवढा भाव खाती. मी एवढंच भाव खाते. तुला बोलले नाही माझ्या मागं मागं येऊन. आणि तू जा बरं. डोकं नको खराब करू हा माझं. जायत ना. सारिका म्हणली तसं मी तिच्या घराकडे गेलतो काय. तिच्याकडे कसं काय माझे पाय वळतात मला हेच कळत नाही. पण माझं पण लय प्रेम आहे तुझ्यावर. पण हे कसं सांगणार. आणि तुझं लग्न झालं इथं सगळं संपलं ग. पण माझ्यावर बी लय जबाबदार आहेत. ड्रायव्हरची नियत कधीच खराब नसते. पण नाही जोपर्यंत ती गावात आहे ना तोपर्यंत तिच्यासमोर जायचंच नाही. सोन्या. हा बोल ना. तू माझ्यापासून लांब राहा बरं का. का ग काय झालं. तुझ्यामुळं माझ्या गोट्यात किती भांडण चालू आहे माहिती का. काय काय बोलतोय तो. त्याला काय वाटतं माहिती का आपल्या दोघात काहीतरी लफडं चालू आहे. अरे पण आपल्यात कुठं काय तसं आहे. अरे त्या येडपट बालिश बुद्धीला किती सांगू. त्याला कळते का. त्या दिवशी तुम्हाला उचललं होतं मला पायाला लागलं होतं आणि काल पण तिथे भेटला. हे दोन्ही पण वेळेस त्यांनी बघितलं आणि त्याला काय वाटतं माहिती का आपल्या दोघात काहीतरी चक्कर चालू आहे. नाही मग मी काय करू. तू लांब राहा. पाय पडू का तुझ्या. मला एक सांग माझ्याबद्दल तुझ्या मनात काय भावना नाही ना. नाही ना काय. लोकांना कसं काय वाटतंय की आपल्या दोघांमध्ये काहीतरी आहे. खरं सांग. नाही ना काही. तेच म्हणलं पल्लीचं नाद नको करू हा. महागात पडेल तुला.
शेवटचं. लांब राहा माझ्यापासून, तर तुझ्यासाठी चांगलं राहील. तुझ्या रस्त्यात मांजरीसारखी आडवी आले ना मी, म्हणून मला बघून रस्ता बदललास ना तू? तसं काय नाही. मग लपला का होता मला बघून? तुला बघून कशाला लपू? त्या नाग्याच्या घरी गेलो होतो. अरे खरं सांग की, मी काय खाणार नाही तुला. खोटं बोलणं काय त्यात? तू इथं उभा होता, मला येताना बघून तू तिकडे जाऊन लपला. तुला काय वाटलं मी बघितलं नाही? तुला बघून कशाला लपू? मी खरंच त्या नाग्याच्या घरी गेलो होतो. हा हा राहू दे, तू काय मान्य करणार आहे का? बरं जा, चालली तू तिकडे जा. आणि असं लग्न झालेलं बाई नाही पोरासोबत बोललेलं बरं नसते. आणि तुझ्या संसाराला बी हे चांगलं नाही. जाणारच आहे, पण प्रेम इतकं पण परकेवानी करू नको. नाही करत जा. तुझ्या एका शब्दावर नवऱ्याकडे गेले होते. इथून पण जाते, पण फक्त एकदा तुझ्या मनाला विचार, तू करतोय ते बरोबर आहे का चूक? अगं बाई, जावाई बापूंचा फोन. हॅलो, बोला की जाऊ बापू. हॅलो सासूबाई, तुम्ही? हां मीच, बोला ना. सारिका कुठे? सारिका हाय ना, हाय आते आते. द्यावर फोन मला जरा महत्वाचं बोलायचं. अहो आत म्हणजे ती आंघोळीला गेली, आंघोळीला गेली. मग आल्या फोन करायला सांगा तिला. बरं 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 जाऊ बापू. कुठे गेली होतीस गा? अगं दुकानात गेले होते. फोन घेऊन जायला येत नाही बाई तुला? अगं फोन घरीच राहिला. असं कसं घरी राहिला? तुला किती वेळा सांगितलं गावभर हिंडायचं नाही म्हणून? काय ग मम्मी, जरा हिथं नाही गेली की लागले का लगेच कुचकेवानी बोलायला? कुचकेवानी बोलायला नाही, जावे बापूचा फोन आला होता. काय सांगू मी त्यांना? काय म्हणले ते? काय बोलले म्हणजे? तुला फोन करायला लावलाय, फोन कर. या पोरीने आल्यापासून नुसता जीवाला घोर लावलाय. वरच्यावर तुमचं जास्तच काम निघायला लागले माझ्याकडे. बोला की काय काम आहे? काम असं काय नाही. हाय का? तुमचं रोजच झाले बरं का. काम आहे म्हणता, काही सांगत नाही. एकदा सांगितलं ना सांगणार आहे. माझं मनही हलकं होईल आणि तुला माझं काय काम आहे ते पण कळेल. अहो मग सांगा की मग. कसं सांगू तेच सुचेना. अहो सांगा बिंदास, काय काम ते करतो मी. प्रेम, मला तो आवडायला लागलाय. हे असले काम होय का? मी काय चुकीचं ऐकलं? बरोबर ऐकलं तू. आय लव्ह यू. गाडीत बसल्याच वाटलं होतं की तुमच्या मनात हे सगळं चाललंय. माझं जाऊ दे, तू तुझं सांग. अहो तुम्ही साहेबाची मुलगी आणि हे कसं काय जमलं आपलं? का नाही जमणार? साहेबाच्या मुलीला प्रेम नाही होऊ शकत का? अहो तसं कुठं म्हणलं मी. तुमचं माझ्यावर प्रेम हे कसं शक्य आहे? का मी दिसायला चांगली नाहीये का? का माझ्यात काही कमी आहे? तुम्हाला बघितल्यावर तुमच्यात कोण कमी काढेल? हसत हसत तुम्हाला कुठला बी पोरगा होकार देईल. बाकीच्या पोरांचं जाऊ दे, तू तुझं सांग. नाही. पण का नाही म्हणतोय? नाहीला उत्तर नसतंय. पण का? जर समजा मी तुम्हाला होकार दिला तर पुढे जाऊन हे सगळं साहेबाला समजलं ते काय म्हणतील? त्याची काळजी तू नको करू, मी बोलते पप्पांशी. माफ करा मला हे सगळं काय करायला. माझं मन राजी होईना. प्रेम, तू नाही म्हटलंय पण मला तुझं हाच वाटतंय. एवढा रस्ता सोडला आणि अंगावरच यायला लागली की. एका बाजूने पण जाता येतं. मुद्दामच आली आहे तुझ्या अंगावर. ए बाई हो की बाजूला, आधीच डोकं खराब आहे. जा की, तुला कोणी पकडलंय? पण मला एक सांग, प्रेम तुला आवडतो का? तुला काय करायचंय आणि तुला काय सांगू? कारण प्रेम माझं आहे. लग्न झालंय ना तुझं, मग कशाला दुसऱ्या पोरांवर नजर ठेवती? नवऱ्याला सांभाळ.
तुला एकदा सांगितलं ना, प्रेम माझं आहे, त्याच्यापासून लांब राहा. त्याच्यावर काय तुझा शिक्का मारलाय? शिक्काच मारलाय. नवरा आहे तो माझा, माहिती करून घे. नवरा आहे ना तुझा, मग घरात बांधून ठेव त्याला. त्याला मी आवडती, मला तो नाही. त्याला तू आवडू नाहीतर नाही आवडू, पण तू त्याच्यापासून लांबच राहा. तू दिसायला हाय लय गोड, मला लागली तुझीच वड. लाड लाड ये ग पिल्लू. आकाशला भेटली का? चालू आहे का अजून तुमचं? नवऱ्याला सांगू का? सांगते तू काय बोलतोय? सरक जाऊ दे मला. नवऱ्याला सांगितलं मग चालेल का? सरक जाऊ दे मला. हा जाऊ दे मला. सांगितलं नवऱ्याला, संसार तुटलाच मग. हा सांगू काय? सांगत्यात त्यांना असलं काही सांगू नको. नको ना सांगू? होय नको ना सांगू. मग गप्प ऐकायचं, निमूटपणे ऐकायचं. काय चालतंय ना? जा येतो परत. तू दिसायला हाय लय गोड, जावं लागले. लोकल वाडी कशाला मारता? जायचं पुन्हा मुंबई त्या साईडला, तिकडे लई वाडी असतात. हे चिरीमिरी काय काय मजा नाही. मोठी वाडी मारली तरच फायदा आहे. तुम्ही म्हणते तर जातो. बघा गाडी चालवतोय तुला. अहो दादा तुमची चुकी आहे. काय चुकी रे? अहो दादा तुमची खरंच चुकी आहे. झाल्या ग मोठी गाडी म्हणून काय चढवणार का माणसावर? अहो खरंच दादा तुमची चुकी आहे. काय चुकी रे? गाडी चालवता येत नाही, चालवतो कशाला? अहो खरंच दादा तुमची चुकी, माझी नाही. राय निक चल. अहो खरंच दादा तुमची चुकी. निक हे चल. अक्षय, तुझा चेहरा का राज एवढा पाडलाय? अरे एक जण येऊन टाकले. अरे घ्यायचा ना मग भरून. तो कसलं नुकसान झालंय ते. कसलं काय? त्याची ओंदा टाकलं आणि मला शिवाय द्यायला लागलं. आणि गाडीवरून खाली उतरले, मला चापट देऊन गेले. अरे मग मला एक फोन तर करायचा ना. आणि तू कधी एवढा लांब येणार होता? कुठं घडलंय ते नाही का पारनेर गाव, त्या गावात घडली. मला वाटतं त्याच गावातली पोर होती म्हणून लई मास्क करत होती. अरे अक्षय, मला फोन करायचा. त्या गावात माझा मामा राहतो. तुझ्या अंगाला बी कोणी धक्का नसता लावला. पण मला एक कळ ना, तू चापट तरी कशी खाऊन घेतली रे? जाऊ दे, चापट पण काही एवढी जोरात नाही लागली. अरे पण मला सांग, मी जर त्या संग भांडण करत बसलो असतो, मग धंदा कधी करणार होतो? हा ना राव. आणि त्यात आपण ड्रायव्हर आहे, आणि ड्रायव्हरच्या ह्याच्यामध्ये असलं घडत राहतं. चूक कोणाची पण असू दे, लोक काय करतात, पहिलं ड्रायव्हरलाच मारतात. हा ना राव. असला विचार करत बसलो असतो ना, ड्रायव्हरच नसतो. हा ना राव. आणि प्रत्येक ड्रायव्हरला सगळं माहिती असतं, पण तरी पण तो स्टिअरिंगवरती बसतोच ना. खरं आहे तुझं पण. पण तुला एवढं सांगतो, ड्रायव्हर म्हणजे रिक्सचं दुसरंच ना. नाही, गाडीवर गेलेत. चालतंय मग, बरं येतो. तुम्ही अशी गेल्यावर ते शिव्या नाही घालायचे का मला? नाही, ते आल्यावरतीच येतो. या चहा ठेवते. नाही नको, राहुल आल्यावरतीच येतो. अहो या, चहा नाही, पाणी तर घ्या सांग. या बसा, मी पाणी आणते. घ्या पाणी. सुरळीत चाललंय ना राहुलचं? म्हणजे ट्रिपवर भेटतात ना? हा, सुरळीतच चाललंय. तुम्ही असल्यावर काय काळजी आहे काय? माझ्यापाशी काय जावं, जे काय करतात तेच करतात ना. हा, पण तुम्ही पाठीमागं उभं असल्यामुळंच ना. चालतंय, येऊ का?
लग्न झाले माझं. अहो काय दाजी, परत तुम्ही काय बोललेच नाही. अहो मनीषा नको म्हटले आणि एक टेम्पो असताना कशाला इकडे तिकडे पळायचं म्हणते. अहो बायकांचं कुठं ऐकायचं असते का? उगं तोंडाला येईल ते बोलत बसतात. माझं ऐका, घ्या आपली गाडी. अहो मनीषा नकोच म्हटले आणि मला बी तसंच वाटायला लागले. तुम्हाला तसंच वाटतंय म्हणल्यावर नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोललेलं दिसते. अहो नाही तसं काय नाही, पण नको ना उगाच कशाला धरसोड. ठीक आहे, आता काय तुम्हालाच नाही म्हणायचं, मी कायला जबरदस्ती करू आहे का नाही. मी चांगल्या मनाने मदत करणार होतो तुम्हाला. तुम्हाला एक कळतंय का, अक्षय एवढी उपरती का करते? कशामुळे? जाऊ दे दाजी. ऐका, दाजी म्हणताना सांगायचं ना होय. मी सांगतो, पण कोणाला काही बोलू नका. आधीच नाव खराब झालंय माझं. अक्षयानं लालीचं लपड होतं आणि मला वाटतंय अजून बी चालूच आहे. कसं आहे माहिती आहे का, कोण कोणासाठी एवढं करतं. अक्षय माझाच, लाली माझीच, कोणाला सांगायचं? एवढं तोंड ठेवून गप बसायचं. त्या बघा दाजी, लग्नाआधी भेटले असते ना तुम्हाला लग्न नसतं करून द्यावं. ठीक आहे, येऊ का? पण कोणाला सांगू नका, टेन्शन घेऊ नका. माझी गाडी आहे. तिच्या मनामध्ये अजून भीती आहे. नाही तर कशाला मला एवढं जवळ येऊन दिलं असतं. तिचा नवरा घरात नसताना मी तिने मला घरात घेतलंच नसतं. अक्षय हात काही झोप लागत नसती. लाले कशाला एवढा उशीर केलास? लग्न जरी झालं असतं ना तरी तुला उचलून आणली असती. फ्रेश होऊन घ्या, जेवायला वाटतं. काय हो, फ्रेश होऊन घ्या ना. नाही भूक नाही मला. बाहेर काय खाल्लं होतं का? नाही. मग भूमी तसलं काय नाही. मी पण नाही जेवलेली, माझ्याबरोबर जेवा थोडं. नको मला, खादू. तुम्हाला नाही खायचं ना, मग मला बी नाही खायचं. त्या आकाशची गाडी परत करतो, मी बघतो आपली दुसरं काय. आता एवढं सगळं चांगलं चालू असताना मध्येच काय बरं आहे? नको आपल्याला त्याची गाडी. मला वाटलंच होतं काहीतरी झालं असं. आल्यापासून तोंडावर 12 वाजलेत. काय झालंय? का नको म्हणताय? नकोच रे, त्याची गाडीच नको आपल्याला. कोण आहे आकाश? आपल्याला काय मदत करतो? गाडीचा एक पैसा बी घेतला नाही. आकाशासाठी एवढे उपकार करतो का? ह्या जगात थोडीच चांगली माणसं असतात आणि कुणी कुणावर उपकार करत नसते. आता आपल्याकडे पैसे आल्यावर आपण देणारच आहेत की. नकोच ना, पण त्याची गाडीच नको आपल्याला. तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, मला काय सांगू नका. आणि त्या आकाशला बी काय सांगायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा. त्याला काय सांगाय? तो कोण आहे? त्याला गाडी देऊन टाकायची तर. अहो ह्या गावात बी लय थोडी माणसं आहेत चांगली जी मदत करतात. आता तो हाय गावातला, करतोय मदत म्हणून घेतली. खरंच गावातला आहे का? एवढ्या गोड चेहरा मागं तिकट का ग? म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुझं आणि त्या आकाशचं लपड आहे ना, मला माहिती. कोण म्हणलं तुम्हाला? तुला काय वाटलं? मला काही कळणार नाही. तुमचं लग्न आधीपासून चालू होतं. मी काय तुमच्या मध्ये येणार नाही. आणि मला असंही मन मारून जगणं आवडत नाही. आणि तू बी नको मार. असं काय बोलताय तुम्ही? अहो असं खरंच काय नाही. आता जे बी काय आहे ते तुम्हीच आहेत माझे. हा लग्न आधी होतं, पण आता खरंच असं काही नाही. हे बघ, तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल राहा, नाहीतर जायचं असेल जा. मी काय तुझ्या मध्ये येत नाही बघ. असं काय बोलताय तुम्ही? लग्न झाल्यापासून तुम्हाला असं जाणवलं का की माझं तुमच्यावर प्रेम नाही म्हणून? अहो ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर.
ज्या घरात लग्न होईल त्याच घरातून मैत निघन अशा संस्काराची पोरगी आहे मी. तुम्हाला नको असेल ना तर तसं सांगा. एवढंच ओळखलं का तुम्ही मला? आणि असे गावात चर्चा होती ती. अहो तसं खरंच नाही काही. कसं सांगू तुम्हाला आता? तू आलीस का परत? मी आल्यावर लयच त्रास होत असेल ना तुला? बरं काय बोलायचं ते बोल. मी बोलायला तू ऐकणार आहे का? तसं तर मला लय काय बोलायचंय. हा मग बोल की. तुला मज्जा वाटत असेल ना? मी सारखी तुझ्याकडे येते, तू सारखं मला हडतूड करतो. तुला मला दुःखात बघायला आवडतं ना? हे गैरसमज आहे. आणि तुझ्याशी असं वागून मला काय भेटणार आहे? अरे तेच तर म्हणतीये. तू फक्त हा म्हण, कोणाचाच विचार न करता मी तुझ्या मिठीत असेल. तू सगळं हे बोलायला आली का इकडं? मला असं वाटलं होतं तुला आता तर कळत असेल. तुझ्या नवऱ्यात आणि माझ्यात लय फरक आहे. तू तुझा नवरा आहे आणि मी तुझं कोणी बी नाही. येडं म्हणे रे माझं, तुला नाही कळायचं. मग त्या येड्या म्हणालाच आवर. परत तू तेच बोलणार आणि मी पण परत तेच बोलणार. हे सगळं थांबवितच. आता थांबायलाच लावणार ना. तुला तुझी भेटली ना, मगाशी ती तुझ्या सोबत होती, ती तुला आवडती ना? ती साहेबांची मुलगी आणि तसं आमचं काही बी नाही. असं काय बी नाही. मग मगाशी काय गाण्याच्या भेंड्या खेळायला भेटले होते का? भेटलं म्हणजे काय आवडतं असं असतं का? त्यांचं काम होतं माझ्याकडे. कशाला खोटं बोलतोस? तुला ती आवडती ते सांग ना. हा बाबा आवडते. बरं झालं तुला ते तरी कळलं. ते कळल्यावर तू मला सोडशील आणि तू माझ्याजवळ येऊ नको बरं का. तिला आवडत नाही. जाते, पण माझ्यासारखं काय वागू नको तिला. तू गेल्यापासून तुला एका खोलीत बंद करून ठेवले. आठवण आली की इथंच येतो. तुझा सुगंधही अजूनही या वडणीत आहे. हे पैंजण पेटीत जरी बंद असेल ना तरी माझ्या कानात छन छन वाजत राहते. आता माझ्या हातात तरी काय आणि हे प्रेम आठवायचं नसतं, साठवायचं असतं. आता पण प्रेम आहे तुझ्यावर, पण हे तुला कधीच सांगू शकत नाही. आणि आधी लय वेगळं होतं आणि आता लय वेगळे. या मोर पिसाची तर आठवण तुला काही सांगू शकत नाही. हे वस्तू कायम माझ्या सोबत राहतील. प्रत्यक्षात तू भेटू या ना भेटू, पण ह्या वस्तूमधून तू मला कायम भेटत राहशील. आणि हे हक्क माझ्यापासून कोणी बी हिरावून नाही घेऊ शकत. आप्पा तुम्हाला सांगतो, बाकी सगळं जाऊन द्या, तुम्ही फक्त याच्याकडे ध्यान ठेवा. मी तर त्याला हजार वेळा सांगून दमलोय. माझा त्याच्यावर रुपयाचा विश्वास राहिलेला नाही. तुम्ही नसन तर रोहनला विचारा. बरोबर आप्पा यांचं काहीच ऐकून नको तुम्ही. हे एखादी दोन करून तुम्हाला सांगा ते अहो चुकले लावायची काम करते तुमच्यापाशी फक्त. माझ्या दुसरं आप्पा चुकल्या बिगल्या काहीच नाही. नसन तर तुम्ही रोहनला विचारा. हा सकाळी 7ला घर सोडतोय, हा 11 वाजेपर्यंत घरी येत नाही. हा करतो काय? हा करतोय काय तुम्ही सांगा मग. हा पार बिघडलाय. नाही बरोबर आहे आप्पा. सागर शेठ म्हणतात तसंच आहे. पोर दिवसभर घरी नाही. अहो आता हेच वय सुधराय सांगा तुम्ही, आहे का नाही? आपण शाळेत सुद्धा जात नाही कार्टे. सगळे काय खोटं बोलतात का? जरा घे म्हणा. असं बाजूला घेऊन आल्यावर लोक काय म्हणतील? जर साहेबांना बघितलं तर मला कामावरून काढून टाकतील की. तू काय ठरवलंय का नाही? मी तुम्हाला मगाशीच सांगले हे काय मला जमणार नाही म्हणून. पण का नाही म्हणतोय? गावात कामं राहिले ते जरा मार्गी लावा तेवढं. हे बरोबर आहे. आपण जरा लक्ष द्यायचं काय तेवढं आप्पा. मग ते सगळं जाऊन द्या. आपल्यासाठी पोरांसाठी जिमचं नाही का, पोरं मला बोलली होती 4-5 जण. आप्पांना विचारून बरेच पोरांचं म्हणणं आहे गावातल्या. रोहनची बॉडी पण चांगली आहे. आपण जिमचं 100% पोरांसाठी मनाव घेऊ, प्रयत्न करू. जिम 100% म्हणलंय बरं का. प्रयत्न करू. प्रयत्न करू. आप्पा जिमची चांगली आवड आहे. प्रयत्न करू. 100% प्रयत्न करू. मार्गी लावू सगळं. बरं आता आबा दिवसभर लय कटाळा आलाय. आपण भेटू आणि तुम्ही म्हणले तसे मार्गी लावू बरं का. आता लक्षात ठेवतो. जिमचं करून घ्या. आपल्या पोरांचं म्हणणं आहे की जिम झालं. चालतंय. जिम करायची. येऊ का? येऊ का? चला आम्ही जातो आता. जाऊ का? चला आबा. जाऊ दे, मला कोण तर बघल. बघू दे, काय नाही होणार.
मला आत्ताच्या आत्ता तुझं उत्तर पाहिजे. असं जबरदस्तीने उत्तर भेटत असतं. समोरच्याला जर आपली भावना कळत नसेल ना तर त्याला सांगायला नको का की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. हो कळतं की किती प्रेम आहे तुमचं, आणि एका तुझ्या मनात नसताना त्याच्यावर आपलं प्रेम लादायचं हे किती बरोबर आहे. प्रेमात चूक बरोबर काय नसतं, प्रेम प्रेम असतं. म्हणजे ह्या पोरीच्या डोक्यात काय बसतं का नाही, का आपलंच खरं करायचं असतं. तू हा म्हणणार आहे का नाही ते सांग. मी आधी बी नाही म्हणलं होतं, मी आता बी नाही म्हणतो. मालकाच्या पोरीसोबत हे असलं काय करायचं म्हटलं मालकाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखं आहे. असं का? तू नाही म्हणतोय ना, मी आत्ता पप्पांच्याकडे जाते आणि सांगते की तू मला प्रपोज केले म्हणून. हो ऐका की, हो सरिता, हो सरिता, हो सरिता. साहेब बोला की. बोलवलं होतं. उद्यापासून काय कामाला येऊ नको, जा. काय साहेब, काय असं चुकलं का साहेब? काय ऐकायचं फक्त. उद्यापासून म्हणलं ना नाही यायचं म्हणजे नाही यायचं. चल. साहेब काय झालं म्हणतो तुम्ही असं बोलताय? झालं ना, हा झालंय म्हणून बोलताय. हा तुला लय चांगला समजत होतो, कष्टाळू समजत होतो, म्हणून फार फॅमिली मेंबर सारखा वागणूक देत होतो. मी पण फॅमिली मेंबर. तू खरंच घरच्यासारखा वागायला लागला. हा अरे तुला बसवला फार शेजारी, ताटाला ताट लावून तुला जेवाय बसवला, तुझ्या ताटातलं सोडून माझ्या ताटातलं खायला लागला काय? साहेब काय चुकलं ते तरी सांगा मला. काय चुकलं? अरे इथं माझ्या डोक्यात तिडी गेली बरं का, तरी पण शब्दांनी बोलतो तुझ्या संग. निघ म्हणला ना तुला. साहेब सांगा ना काय चुकलं ते तरी सांगा मला. तुम्हा ड्रायव्हर लोकांना किती बी जीव लावा, तुमच्यासाठी किती बी करा, तुम्हाला जी शेवटी आई घालायची ना तीच घालणार तुम्ही. चुकलं ते तरी सांगा साहेब. काय रे तुला सांगितलेलं कळत नाही का? हा असं तुला जा म्हणला ना ड्रायव्हर, ती कमांडरची चावी द्यायची आणि निघायचं, आणि परत या घराकडे काय बघायचं नाही. दे चावी, चावी दे. अरे दे चावी. अरे हे सगळं कोणी केलंय ना मला चांगलं माहिती. ज्यांनी काडी टाकली ना त्यालाच काडी लावित असते मी आता. चप्पल कोणा उघडते का? कळतं का तुला? लावलीस ना काडी माया संसाराला. सोड. ह्यो जोर आहे ना, एखादा खोली दाखवला असता ना नमलो असतो तुला. काय दाखवलं काय होणार का? पेरलंच माया नवऱ्याच्या मनात विष. बरं वाटलं असून तुला आता. आवडीचं काम करायचं संध्या माघार घेणार आहे का? हा काय घोडे मारलाय मी तुझा? हा कमाय माग लागलास. एकदा तरी चांगलं बोलली का? हा सदान कदा वाकड्यात चिरले. एकदा जरी चांगलं बोलले असते ना, या संध्याने ढुंकून बी बघितलं नसतं तुझ्याकडं. हा तीच तिडीक डोक्यात गेली आणि सदान कदा त्या आकाशला चिटकून बसली. तू नीट बोलायच्या लायकीच आहेस का? असं वाटतं ते भोपाळ कसं टाकून चिडता कसं तुझा गळा टिरावा. चल काय करायचं शकत नाही. चल निघ इथून निघ. तू असं मरत नसतो बघ, किडम पडून मरशील की नाही. माझ्या नादाला लागू नको तू. असं नाही बघितलं चल. या आधी कधी असलं काय आलतं का डोक्यात? अगं मला तरी खून आहे ग तुझ्याशिवाय, पण तुझं जर माझ्या मागं असं चाललं असेल आणि तुला माझ्यासोबत राहायचं नसेल, त्याला मी तरी काय करणार ग? तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. अगं मी बी हलक्या कानाचं म्हणजे दुसऱ्याचं ऐकत बसलो. आकाश, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण समजा पुढे जाऊन जर आपण वेगळे झालो तर? असलं काही बोलत जाऊ नको. तू जर माझ्या आयुष्यात नसला ना तर मी पण नाही राहणार या जगात. असं काय बोलायला लागली तू? अगं तू माझीच आहे आणि मी पण तुझाच आहे. पुन्हा असलं वेगळं व्हायचं बोलत नको जा. बरं बाई नाही होत. माझ्याबद्दल तुमचं तेच साठी वागणं इथं आल्यापासूनच झालंय ना.
माझ्यामुळे तुम्हाला लय त्रास झालाय. आता मीच तुम्हाला सांगते, आपण कुठे बी जाऊ, पण इथं नको राहायला. मला माझा संसार सोडून दुसरं काय बी नको. तू म्हणशील तसं. साला थट टाकून निघून गेली रे. आणि मी गाडी न्यूट्रल करून त्याची वाट बघत थांबलो होतो. जी माझ्या मिठीत पाणी होतं मिठीत, आणि तिला मी दुसऱ्याच्या मिठीत बघतोय. शांत हो अक्षय. अरे ती माझ्यासोबत राहावी म्हणून मी एवढा प्रयत्न केला, अरे पण तरी एवढा पण प्रयत्न केला ना, एवढा पण. अक्षदावाला आले गावात आलते ना, तेव्हाच मला वाटलं होतं आता काहीतरी घडणार आहे. आणि तुला बी सांगा तुम्ही त्याच्या मागं नको जाऊ. तू बी माझं काय ऐकत नव्हता, आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच घडलं बघ. अरे बाबा सगळं करायचं होतं सगळं. अरे पण याला कोण सांगणार रे? एवढं काय चुकलं रे माझं? काय चुकलं मला एवढं सांग फक्त. शांत अक्षय, शांत हो. प्रेम, प्रेम ऐक ना. प्रेम, प्रेम, प्रेम. साहेबांनी पण गाडीची चावी काढून घेतली. साहेबांनी एकदा विचारले बी नाही. सरिता त्यांनी त्या साहेबांना लगेच सांगितलं, अरे तिच्यावर प्रेम आहे, ती पण गेली लग्न करून. जर मला हेच काय करायचं असतं तर तिचा संसार म्हणून मी तिला आपलं केलं असतं. सरिता जर माझं काही नसतं ना, पण त्यांनी त्याच्या पप्पांना सांगितलं, आणि त्यांचं प्रेम आहे, त्यात माझी काय चूक आहे? ड्रायव्हरला समजून घेणार आहे का नाही? अरे घ्या ना ड्रायव्हरला कोणतरी समजून. हो ना, तुम्हाला सगळं माहीत आहे ना. मला जी तारीख धरून टाका. तुमच्याच मनावर तारीख, तुम्ही धरून टाका ना एखादी. अहो आमची पोरगी बुजून जाईल, परत आम्हाला 2 वर्ष घरात काही कार्य करायचं नाही. अहो तुम्ही जरा तारीख, तुम्हाला सगळं माहिती आहे. पुढच्या आठवड्यात तारीख धरून टाका. अहो तुमच्याच हातात आहे सगळं. काय राहिलं आमच्याकडून तर समजून घ्या तुम्ही. एवढी मुलगी सुंदर आहे, राहिलं तर राहिलं. काय राहिलं राहिलं असेल तिथं जाऊ राहू द्या. काय राहतं हो, 6 महिने आपल्याला तयारी करतो तर काय काय राहते माग काहीतरी राहणारच ना. हा आठवड्यात लग्न करायचं म्हणलं काहीतरी राहतच ना. हा, लग्नानंतर बी आमच्या मुलीला शिकू द्या, तिची इच्छा आहे. पाहुण्यांमध्ये ना नाही नको. लक्ष घे. तो बघ. दरवेळेस नाही तर लय पुढं पुढं करत असतो. आज लय शांत बसलायस.
ते आता बोललं तर पंचायत, नाही बोललं तर पंचायत. चांगल्या माणसाने काय करावं? गप गप होय. भाऊ पोरी संग बोलायचं जरा मला. अरे काय जवळ राहणारच आहे ना, किंवा बोल ना काय बोलायचं ते. आता काय एवढं बोलू दे, बोलायचंय त्याला थोडंसं. बोला ना, काहीतरी बोलायचं होतं मला. बोला ना. वृषाली, तुम्ही खुश तर आहे ना? आपलं लग्न होते पण तुमच्या शांतपणे मला काय अंदाज लावता येईल. तुम्ही खुश असाल नाही तर नसाल, पण मला एक गोष्ट क्लिअर करायची. मी एक ड्रायव्हर आहे आणि माझं एका मुलीवरती लय प्रेम आहे. लग्नानंतर मी तेवढं प्रेम देईन का नाही सांगू शकत. आणि ड्रायव्हरने एकदा जीव लावला मग जीवच लावला. मन मोकळा स्वभावाचा माणूस आहे, त्यामुळे तुम्हाला खरं सांगू वाटलं सर. आणि कधी गाडीला अडचण असला तरी अंदाजाने गाडी चालवणार माणूस आहे. आणि सध्या रिवर्स घर चालू आहे, पण तुमचं जर सोबतीचा जर हातामध्ये असेल तर आपण जोडीने टॉप गिअर टाकू. मग आता तुम्हीच ठरवा माझ्या संग लग्न करायचं का काय. हे तुमचे पैसे, गाडीची चावी. पैसे? आणि मी कधी मागितले होते पैसे? आणि गाडीची चावी का जाता? ह्यांना बँकेतून दुसरी ऑफर आली ना, कायमच जाणार आहे आम्ही तिकडे आता. आकाश, खरंच थँक्यू. परत कुठं भेटलो ना नक्की भेटू. तुम्ही लय मदत केली, खरंच आभार. परत एकदा माझं प्रेम मायापासून लांब चाललंय. माझं नसतं झालं, डोळ्यासमोर तर राहिलं असतं. मी माझ्या मनाला तशी समजूत घातली, तोपर्यंतच माझं प्रेम मायापासून लांब गेलं. लाले, गेलीस ना, बरं झालं. पण परत आता काय माझ्यासमोर येऊ नकोस. जरी आलीस तरी तुझ्या मनात असू किंवा नसू, मी माझं प्रेम मिळवणारच. खरा ड्रायव्हर तो आहे, स्टेअरिंग त्याच्या हातात आहे. जिकडे स्टेअरिंग वळेल तिकडे आपल्याला जावंच लागते.